पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो. म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे. जिथे पीकच नाही, जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल. तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही. फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल. टाइम बाउंडच आहे ते, त्याचीच कारवाई आता चाललेली आहे. त्यामुळे 100% टाइम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो, यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते. काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले. आमचा 2 वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे पहिले 25% तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे 75% ट्रिगरमध्ये बसलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे. कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो. आपण वर्षानुवर्ष जे नद्यांचे गळे दाबले आणि अतिक्रमण त्या नद्यांवर झाले त्याचा एक मोठा परिणाम आपल्याला परवाच्या अतिवृष्टीमध्ये आणि त्यातून आलेल्या महापुरामध्ये दिसून आलेला आहे. सरकार आता हे कॉम्पेन्सेशन देताना दीर्घकालीन उपाययोजना काय विचार करत आहे. कारण की जे नद्यांचे गळे दाबले गेले, अतिक्रमण झाले त्यातून हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे. तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. पण नद्याच नाही, नाले जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत. नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आज विशेषतः मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं, शहरांमध्ये पाणी शिरणं, हे जे नुकसान होणं आहे ते नाल्यांच्या, कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो. केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं, त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो. आपण आपलं कॉम्पेन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो, त्याला काही अडचण नसते. पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स जावं लागतं. त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे. प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो, तो परत रिवाईज नाही करता येत. म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्ट अँड फिगर्स सहित आपलं योग्य कॉम्पेन्सेशन मागता आलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो आहोत. त्याची एक प्रोसेस आहे, तो गेल्यानंतर त्यांची टीम येते. त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत, कारण ते रिएम्बर्समेंट आहे. त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही असं नाहीये. आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देतं. जसं आताही एनडीआरएफ मध्ये आपल्याला 3-4 हजार कोटी रुपये ऍडव्हान्समध्ये दिले होते, ते आता आपल्याला खर्च करता येतात त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात ते ऍडव्हान्समध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात. तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही. आम्ही पैसे खर्च करू, केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, त्यातनं जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन मिळवण्याचा प्रयत्न करू. नाही, याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो, सॉइल आणतो. आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला, सर्वाधिक बाधित सोलापूर आहे. तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे, हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा. त्याकरता उपस्याला पैसे लागतात, त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात, ते सगळे लेबरचे पैसे लागतात, ते आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो, म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचा आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना केली. तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आणून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावी लागतात, त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तो करावाही लागत नाही, म्हणजे कमीत कमी करावा लागतो. त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते. म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच 2 भाग केलेले आहेत. याच्यातला जवळपास 47,000 रुपये कॅश कॉम्पेन्सेशन आहे आणि 3 लाख रुपये नरेगातले.
60,000 हेक्टर है। इसको लेकर कोई और चर्चा होने वाली है और कुछ बैंक अभी भी जो है किसानों से कर्ज लेने के लिए नोटिस दे रहे हैं। असं आहे की एखाद दुसरी बँक काहीतरी करते, पण त्याचा अर्थ संपूर्ण राज्यात होत आहे असं जे चित्र निर्माण केलं होतं हे चुकीचं आहे। मध्ये त्या धाराशिवच्या एखाद्या बँकेने केलं असेल त्यांना आपण योग्य प्रकारे सांगतो, कारण शेवटी सगळीकडेच काही विचित्र लोक असतात, पण याचा अर्थ सगळीकडे होतं असं नाहीये। नाही, एनडीआरएफ मध्ये नसला तरी बदल करायला वेळ लागेल, म्हणून आम्ही घोषणा केली एनडीआरएफ मध्ये नसलं तरीही आम्ही 30,000 रुपये विहिरीं करता देणार आहोत, राज्य सरकारच्या पैशातून देणार आहोत। सर, अगर किसानों को और भी ज्यादा जरूरत पड़ेगी तो आपकी सरकार देगी या फिर केंद्र सरकार की मांग करेंगे कि ज्यादा नुकसान किसानों को भरपाई हो? देखिए, अभी जो महाराष्ट्र में बाढ़ आई है उस बाढ़ में करीब 65 से 68 लाख हेक्टेयर जमीन पर जो किसानों की फसल थी वो फसल बर्बाद हुई है। कई अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है, कहीं मवेशी बहकर गए हैं, कहीं पर घरों का नुकसान हुआ है, कुछ इंफ्रास्ट्रक्चर का नुकसान हुआ है, अलग अलग प्रकार से जमीन उनकी बह गई है। तो ऐसे अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है। राज्य सरकार ने ये निर्णय किया है कि हम लोग किसानों को अपने पांव पर खड़ा करने की कोशिश करेंगे। इस दृष्टि से करीब करीब राज्य सरकार की ओर से 31,628 करोड़ रुपए का एक पैकेज हमने घोषित किया है। इस पैकेज में जो जिनकी मृत्यु हुई है उनको मदद है, जख्मी है उनको मदद है, जो हॉस्पिटलाइज्ड है उनको मदद है, एक इमीडिएट मदद के रूप में 10,000 रुपया लोगों को है, जो दुकान वाले हैं उनको 50,000 रुपए तक की मदद है। इसमें जो घर गिर गए उनको नए सिरे से घर बनाने के लिए मदद करेंगे। उसके साथ साथ जिनका घर का थोड़ा नुकसान हुआ है, पूरे गिरे नहीं है, उनको भी हम लोग कंपेंसेशन दे रहे हैं। जो मवेशियों को रखने के लिए शेड होता है उसके लिए भी हम लोग मदद करने वाले हैं। मवेशियों को एनडीआरएफ में अगर वो दूध देने वाला जानवर हो तो उसके लिए 3 जानवरों तक ही कंपेंसेशन दिया जाता है। हमने तय किया कि हम पूरा कंपेंसेशन देंगे, जितने मवेशी उनके एक प्रकार से मरे हैं उतना पूरा उनको हम कंपेंसेशन देंगे। इसके साथ साथ हम लोगों ने कंपेंसेशन देने के लिए जो 2 हेक्टर की एक मर्यादा होती है उसको भी 3 हेक्टर करने का निर्णय लिया है। और जो जमीन बहकर जाती है, बह गई है, जो जहां पर अब खेती लायक जमीन नहीं बची वहां पर सॉइल लाना पड़ता है, मिट्टी लानी पड़ती है, उसके लिए 47,000 रुपया कैश कंपेंसेशन और 3 लाख रुपया नरेगा के माध्यम से हम लोग देने वाले हैं, ताकि वो किसान आने वाले दिनों में वापस सॉइल लाकर अपनी जमीन को रिस्टोर करे और अपनी खेती किसानी को वो शुरुआत कर पाए। इस प्रकार का उनको मदद करने वाले। और इसके साथ साथ हम लोगों ने विशेष रूप से जो क्रॉप कंपेंसेशन है, क्रॉप कंपेंसेशन में करीब करीब हम लोग 17,675 करोड़ रुपया क्रॉप कंपेंसेशन दे रहे हैं, जिसमें एनडीआरएफ के नॉर्म के हिसाब से 8,500 रुपया हेक्टर जो ड्राईलैंड फार्मिंग करते हैं उनके लिए होता है। जहां पर थोड़ी सिंचाई है सीजनल उनको 17,000 रुपया, और जहां पर सिंचाई उपलब्ध है वहां पर 22,500 रुपया ऐसे एनडीआरएफ के नाम के हिसाब से हम लोग देंगे। लेकिन उसके साथ साथ उन सभी को, चूंकि अब उनकी खरीफ की फसल बर्बाद हुई है, तो ये लोग रबी में वापस फसल ले पाए, इसलिए 10,000 रुपया हेक्टरी ये एक्स्ट्रा कंपेंसेशन हम उनको दे रहे हैं। तो एक प्रकार से अगर हम लोग देखें तो जहां जो इरिगेटेड हमारे फार्मर है उनके लिए जो ये कंपेंसेशन है ये करीब करीब 32,500 रुपए तक जाने वाला है। इसके साथ साथ जिन्होंने इंश्योरेंस किया है ऐसे 45 लाख हमारे पास किसान हैं। इन 45 लाख किसानों को एक बहुत ही, अगर हम लोग कंजर्वेटिव एस्टिमेट ले तब भी इनको हेक्टरी 15,000 से 17,000 रुपए मिल सकते हैं, और करीब 5,000 से 10,000 करोड़ रुपया ये इंश्योरेंस के माध्यम से हमारे किसानों को मिलेगा। तो उसकी भी व्यवस्था हमने की है। कुल मिलाकर अगर हम लोग देखें
तो 29 जिले हमारे प्रभावित है, 253 तालुके हमारे प्रभावित है और करीब करीब 2059 जो हमारे मंडल है वो इसमें प्रभावित हुए हैं। तो यहाँ पर अलग अलग प्रकार के उपाय हम लोग कर रहे हैं। इसके साथ साथ नॉर्मली जब अकाल पड़ता है उस समय जो उपाय योजनाएं की जाती है उन उपाय योजनाओं को इस समय हमने लागू किया है, उसी जीआर को इसके साथ हम लोगों ने लागू किया है। तो जिसमें जो हम लोग लैंड रेवेन्यू लेते हैं उसमें या जो एक कर्जा होता है उसमें जो छूट देनी पड़ती है उसकी वसूली में, किसानों से हम बिजली का तो अभी हमने बिजली मुफ्त की है तो उसमें तो कोई वसूली का सवाल ही नहीं उठता है। तो ऐसे कई बच्चों के लिए उनके जो परीक्षा शुल्क है उसमें छूट देना है, ये सारे उपाय हम लोगों ने किए हैं। कुल मिलाकर हमारा ये प्रयास है कि जो हमारे किसान हैं उन किसानों को हम लोग अपने पैरों पर वापस खड़ा कर पाए। देखिए, किसानों को जो मानसिक रूप से तकलीफ होती है, जो आर्थिक रूप से तकलीफ होती है, वो दोनों 100% उसका कंपेंसेशन कोई कर नहीं सकता, लेकिन कम से कम सरकार किसानों के पीछे खड़ा रहकर उनको रबी के लिए और अगले सीजन के लिए खड़ा कर पाए, इस दृष्टि से हमने इस पैकेज का निर्माण किया है। आपल्या पूर्वीच्या मागणीप्रमाणे जर ओला दुष्काळ जाहीर केला असता तर या पॅकेजपेक्षा त्यांना अतिरिक्त मदत मिळाली असती का? आणि आपण पूर्वी ती मागणी केली, एकही रुपया अतिरिक्त मिळाली नसती, कमी मदत मिळाली असती। हा प्रयत्न चालू केला आहे ऑलरेडी। आम्ही त्याची व्यवस्था आपल्या वित्त विभागाने केलेली आहे। आम्ही यावेळेस एक वेळेकरता केवायसीचे नॉर्म्स देखील आम्ही त्या ठिकाणी रद्द केलेले आहेत। ऍग्रीज टॅक्सचा जो डेटा आपल्याकडे आहे तोच डेटा प्रमाण मानून त्या खात्यांमध्ये आम्ही पैसे देणं सुरू केलं। प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत किती प्रमाणात आणि किती वेळात पोहोचते याचं मॉनिटरिंग करण्यासाठी तुम्ही एखादी विशेष यंत्रणा निर्माण करा। आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते, त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते, याचा संपूर्ण हिशोब असतो। त्याच्यामुळे फक्त 10,000 रुपये जे आपण सुरुवातीचे देतो, जे ज्यांच्या घरात पाणी घुसलंय तेच कॅश कम्पेन्सेशन असतं, ते खात्यात देतो, पण खात्यात नसेल तर कॅश देतो। बाकी सगळी आपण जी आता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत, त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे। असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी